आजच्या या सॅटेलाइट, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात जर कोणी म्हटलं की देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा आणि नियोजनाचा सर्वात महत्त्वाचा डेटा एका साध्या कागदावर पेन्सिलने काढलेल्या रेषेवर अवलंबून आहे, तर तर ते ऐकायला खूपच जुनाट आणि एकदम चुकीच्या दिशेने चालल्यासारखं वाटेल, हो ना? अगदी बरोबर. म्हणजे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं असताना आपण अजूनही एका प्रगणकाला, म्हणजे जो माहिती गोळा करतो, त्याला पाटी पेन्सिल घेऊन रस्त्यावर का फिरवत आहोत? आजच्या या सखोल चर्चेत आपण मांडणीदर्शक, नकाशा मार्गदर्शक या अत्यंत महत्त्वाच्या दस्तावेजावर बोलणार आहोत. आणि हे मॅन्युअल वाचून तुम्हाला जे प्रश्न पडलेत ना, ते अगदी स्वाभाविक आहेत. मी सांगेन की वरवर पाहता हाताने काढलेला नकाशा ही एक कालबाह्य पद्धत वाटू शकते. हो, म्हणजे ड्रोनचा एक फोटो जास्त अचूक असेल ना? तिथेच तर ज्ञानबाची मेख आहे. जेव्हा आपण एखाद्या देशाची आणि विशेषतः आपल्यासारख्या अफाट आणि भौगोलिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या देशाची जनगणना करतो, तेव्हा सॅटेलाईट अनेकदा अपयशी ठरतात. या मॅन्युअलचा एकच अंतिम उद्देश आहे, आणि तो म्हणजे 0 त्रुटी आणि 100% कव्हरेज. 100% कव्हरेज. म्हणजे एकही घर सुटता कामा नये. नक्कीच. दिलेल्या क्षेत्रातून एकही इमारत सुटता कामा नये, ती निवासी असो वा व्यवसाय असो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही वास्तूची दोनदा नोंद होता कामा नये. पण इथेच माझी मुख्य शंका आहे. माणसाकडून चुका होण्याची शक्यता जास्त असते ना? या मॅन्युअलमध्ये स्पष्ट लिहिलंय की प्रगणकाने आधी स्वतःचं नियुक्तीपत्र आणि HLB नकाशा जवळ असल्याची खात्री करावी आणि त्यानंतर प्रत्यक्ष सीमारेषेवरून चालावं. हो, हे तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. पण मला सांगा, नकाशावर जर आधीच सीमा आखलेली असेल तर त्याने प्रत्यक्ष त्या सीमेवरून चालण्याची काय गरज आहे? तो एका जागी बसूनही रस्त्यांची आणि घरांची नोंद करू शकतोच ना? कसे? इथेच मोठी चूक होऊ शकते. तुम्ही जो प्रश्न विचारलात तोच या प्रक्रियेचा गाभा आहे. कागदावर आखलेली सीमा आणि प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. आपण एक उदाहरण घेऊया. बरं. समजा एका मोठ्या रस्त्यावरून 2 वॉर्डची सीमा विभागली आहे. सॅटेलाईटला फक्त एक रस्ता आणि त्याच्या आजूबाजूची घरे दिसतील. पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर प्रगणकाला दिसतं की रस्त्याच्या कडेला काही नवीन झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. किंवा एखादा जुना घर पाडून तिथे 2 वेगळी घरे बांधली असतील. अगदी बरोबर. जर प्रगणकाने प्रत्यक्ष त्या सीमेवरून चालून खात्री केली नाही तर तो डावीकडची घरं उजव्या वॉर्डमध्ये मोजू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की यामुळे ओव्हरलॅप किंवा दुबार मोजणीचा धोका टाळला जातो. हो, यालाच प्रशासकीय भाषेत अतिक्रमण टाळणे म्हणतात. जर वॉर्ड च च्या प्रगणकाला वाटलं की सीमेवरचं घर वॉर्ड ब मध्ये येतंय आणि वॉर्ड ब च्या माणसाला वाटलं की ते अ मध्ये येतंय, तर ती घर आणि त्यात राहणारे लोक सरकारी दरबारी अस्तित्वातच राहणार नाहीत. त्यांना कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. म्हणूनच मॅन्युअल स्पष्टपणे सांगतं की प्रगणकाने प्रत्यक्ष सीमेवरून चालावं, आजूबाजूच्या प्रगणकांशी समन्वय साधावा आणि शेजारील गटाचे क्रमांक सीमाबाहेर स्पष्टपणे लिहावेत. म्हणजे ही सीमा इथून सुरू होते आणि इथे संपते याची 100% खात्री डोळ्यांनी पाहिल्यावरच होईल. हे पटण्यासारखं आहे. हो ना. माणसाला जे बारकावे दिसतात ते तंत्रज्ञानाला दिसतीलच असं नाही. पण तरीही एक मिनिट, हे नकाशे चक्क हाताने म्हणजे फ्री हँड का काढले जातात? मॅन्युअलमध्ये असंही लिहिलंय की याला कुठल्याही मोजमापाची किंवा स्केलिंगची गरज नसते. हो, स्केलिंगची गरज नसते. म्हणजे एखादा प्रगणक 100 फुटांचा रस्ता कागदावर 2 इंचाचा काढू शकतो आणि 10 फुटांची गल्ली चक्क 4 इंचाची काढू शकतो. हे अत्यंत अशास्त्रीय नाही का? यामुळे तर सगळाच गोंधळ उडेल. हे बघा, तुम्ही याला नकाशाशास्त्राच्या चष्म्यातून पाहत आहात, पण ह्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. इथे आपल्याला भौमितिक अचूकता नकोय. मग काय हवंय? आपल्याला सापेक्ष स्थान म्हणजेच रिलेटिव्ह पोझिशनिंग हवंय. प्रगणकाने काढलेल्या फ्री हँड नकाशात रस्त्याची लांबी किती आहे यापेक्षा त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला पहिलं घर कोणाचं आहे, त्याच्या शेजारी शाळा आहे की नाही, हे जास्त महत्त्वाचं असतं. अच्छा, म्हणजे आजूबाजूच्या संदर्भाने ते घर कुठे आहे हे महत्वाचं. नक्कीच. गुगल मॅपवर अनेकदा दाट झाडीमुळे किंवा मोठ्या इमारतींच्या सावलीमुळे छोटी घरे दिसतच नाहीत. हाताने काढलेला नकाशा हा त्या विशिष्ट क्षणी जमिनीवर असलेल्या सामाजिक वास्तवाचा पुरावा असतो. बापरे, हे खूपच सखोल आहे. म्हणजे हा नकाशा एका अर्थाने त्या भागाचं सामाजिक रेखाचित्र आहे. आणि मला वाटतं हे समजून घेण्यासाठीच या मॅन्युअलमध्ये चौकोन आणि त्रिकोणांचा इतका आग्रह धरला आहे. हो, प्रमाणित चिन्हे
कारण जेव्हा मी हे मॅन्युअल वाचलं ना, तेव्हा मला खरंच वाटलं की हे एखाद्या लहान मुलांच्या चित्रकलेच्या पुस्तकासारखं आहे. पक्की इमारत असेल तर चौकोन काढा, कच्ची असेल तर त्रिकोण काढा. हे इतकं सोपं करून सांगण्याची खरंच गरज आहे का? मला वाटतं हे लहान मुलांच्या चित्रकलेसारखं वाटत असलं तरी ती एक अत्यंत प्रगत व्हिज्युअल लँग्वेज आहे. व्हिज्युअल लँग्वेज? म्हणजे कसं? विचार करा, हा नकाशा फक्त आज मोजणी करण्यासाठी नाहीये. 5 वर्षानंतर जेव्हा एखादा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किंवा दुसरा कोणी प्रशासक तो नकाशा उघडेल, तेव्हा त्याला तिथे जाऊन पुन्हा मोजणी करण्याची गरज पडू नये. अच्छा, म्हणजे त्याला एका नजरेत समजलं पाहिजे की या वॉर्डमध्ये कच्च्या घरांची संख्या जास्त आहे की पक्क्या? एकदम बरोबर. म्हणूनच पक्क्या इमारतीसाठी चौकोन आणि कच्च्या इमारतीसाठी त्रिकोण हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त चिन्हे वापरली जातात. आणि त्यातही निवासी आणि अनिवासी इमारतींसाठी वेगळे नियम आहेत. जर घर निवासी असेल तर त्या आकारात आतून रेषा मारायच्या, आणि दुकान किंवा गोदाम असेल तर तो आकार रिकामा ठेवायचा. हो, शेडिंग करायचं असतं. म्हणजे जर एखाद्या भागात पूर आला तर बचाव पथकाला या नकाशावरून एका सेकंदात कळेल की कोणत्या इमारतींमध्ये लोक अडकले असण्याची शक्यता आहे आणि कोणत्या इमारती फक्त रिकामी गोदामे आहेत. हे खरंच खूप हुशारीचं काम आहे. नक्कीच. पण बघा, नुसते आकार काढून भागत नाही. सर्वात मोठी कसरत असते ती या इमारतींना क्रमांक देण्याची, आणि तिथेच या प्रक्रियेतील सर्वात कडक नियम लागू होतो. तो साबसिडीचा नियम ना? हो, नकाशाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करून दक्षिण-पूर्व दिशेने जाण्याचा नियम. हो, यालाच मॅन्युअलमध्ये साबसिडी पद्धत म्हटलं आहे. आणि मला प्रामाणिकपणे सांगायचं तर हे मला थोडं अवास्तव वाटलं. म्हणजे एका स्ट्रॅटेजिक बोर्ड गेमसारखं. बोर्ड गेमसारखं? कसं काय? समजा एखादा प्रगणक गल्लीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत सलग घरे मोजत गेला तर त्यात काय अडचण आहे? त्याला उत्तर-पश्चिम कोपऱ्यातूनच का सुरुवात करावी लागते आणि एका विशिष्ट नागमोडी वळणानेच का जावं लागतं? कारण जर आपण प्रत्येक प्रगणकाला त्याच्या सोयीनुसार क्रमांक देण्याची मुभा दिली तर संपूर्ण देशाचा डेटा एकत्र करताना भयंकर गोंधळ उडेल. सापशिडी पद्धत किंवा हे नागमोडी वळण हे सुनिश्चित करतं की एकाही घराची नोंद सुटणार नाही. म्हणजे दिशा ठरलेली असते. हो, जेव्हा प्रगणक बाणांच्या सहाय्याने एक सलग मार्ग तयार करतो तेव्हा तो एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत अत्यंत तार्किक पद्धतीने जातो. समजा उद्या अचानक एखादा नवीन घर त्या भागात आढळलं जे आधीच्या मोजणीत नव्हतं. मग काय, संपूर्ण नकाशा खोडून नव्याने क्रमांक द्यायचे? अजिबात नाही. तो त्या साखळीमध्ये योग्य ठिकाणी उपक्रमांक देऊन ते घर सामावून घेऊ शकतो. ही एक ऑडिट प्रूफ पद्धत आहे. कोणताही पर्यवेक्षक तोच मार्ग फॉलो करून प्रगणकाने बरोबर काम केलंय की नाही हे तपासून पाहू शकतो. हे ऐकायला खूप छान वाटतंय. म्हणजे एका आदर्श जगासाठी जिथे रस्ते काटकोनात छेदतात आणि घरे एका सरळ रांगेत असतात. पण तुम्हीच मगाशी म्हणालात की भारताची भौगोलिक परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे. हो, खूपच. आता मला सांगा, हे सापशिडीचे नियम एखाद्या घनदाट जंगलात असलेल्या आदिवासी पाड्यावर कसे लागू होतील? तिथे तर रस्तेच नसतात. तिथे आव्हाने वेगळी असतात. आणि घरे इकडे तिकडे विखुरलेली असतात. मॅन्युअलमध्ये तर असंही म्हटलंय की फॉरेस्ट विलेजमधील वसाहती चक्क ठिकाण बदलू शकतात. आता जे गाव आज इथे आहे आणि 6 महिन्यांनी दुसरीकडे जाणार आहे, त्याचा नकाशा कसा काढणार? बघा, इथेच या मॅन्युअलचं खरं यश दडलं आहे. त्यांनी अशा टोकाच्या परिस्थितीचाही विचार केला आहे. जेव्हा जंगलातील वसाहती मोजायच्या असतात तेव्हा प्रगणकाला फक्त घरांचे चौकोन त्रिकोण काढून चालत नाही. मग काय करावं लागतं? त्याला त्या भागातील कायमस्वरूपी खुणा शोधाव्या लागतात. एखादी मोठी टेकडी, एखादा ओढा किंवा एखादं जुनं मंदिर. या कायमस्वरूपी खुणांचा संदर्भ घेऊन तो नकाशा तयार केला जातो. अच्छा, म्हणजे जरी घरे हल्ली किंवा त्यांची रचना बदलली तरी ती वस्ती त्या टेकडीच्या संदर्भात कुठे होती हे निश्चित करता येतं. बरोबर. आणि अशावेळी संबंधित इस्टेट अधिकारी किंवा वन अधिकाऱ्यांची मदत घेण्याची स्पष्ट सूचना मॅन्युअलमध्ये दिली आहे. म्हणजे निसर्गालाच एक प्रकारचं अँकर बनवलं जातं. ठीक आहे, जंगलाचा प्रश्न सुटला. पण शहरांचं काय? शहरांमध्ये तर वेगळाच गोंधळ असतो. शहरांमध्ये तर उपनगरीय वाढीचा मोठा प्रश्न असतो. हो ना. अनेकदा शहराची अधिकृत हद्द संपते आणि त्याच्या पलीकडे अचानक एक नवीन उपनगर तयार झालेलं असतं. अधिकृत नोंदींमध्ये तो भाग शहरातही नसतो आणि गावातही नसतो. मग तिथे जाणारा प्रगणक ही हद्द कशी निश्चित करणार? कसं आहे, शहराच्या सीमेवर जेव्हा असा संभ्रम निर्माण होतो तेव्हा प्रगणकाला स्वतःच्या मनाने निर्णय घेण्याची परवानगी नसते. हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. कारण यावर त्या भागातील लोकांचे मतदान हक्क आणि कराचे टप्पे अवलंबून असू शकतात. होय ना? अगदी बरोबर.
अशावेळी मॅन्युअल सांगतं की प्रगणकाने कायमस्वरूपी खुणांचा आधार घ्यावा आणि मुख्य म्हणजे आपल्या पर्यवेक्षकाला बोलावून त्याच्या उपस्थितीत ती सीमा अंतिम करावी. म्हणजे सुपरवायझरचा निर्णय अंतिम? हो, आणि अनेकदा रस्त्याच्या मध्यभागातून सीमा जात असते. अशावेळी रस्त्याच्या डावीकडची घरं एका गटात आणि उजवीकडची घरं दुसऱ्या गटात टाकली जातात. पण हे सर्व अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि अधिकाऱ्यांच्या संमतीनेच व्हावं लागतं. पण शहरातली सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे झोपडपट्ट्या आणि गगनचुंबी इमारती. म्हणजे जर मी एखाद्या दाट झोपडपट्टीत गेलो तर तिथे 2 घरांमध्ये 1 इंचाचंही अंतर नसतं. हो, तिथे स्वतंत्र घरे ओळखणं खूप कठीण असतं. तिथे एक घर कुठे संपतं आणि दुसरं कुठे सुरू होतं हेच कळत नाही. तिथेही तुमची सापशिडी पद्धत कशी काय काम करेल? अगदी रास्त प्रश्न आहे. म्हणूनच तिथे एक वेगळी युक्ती वापरली जाते. प्रगणकाला सांगितलं जातं की आधी त्या संपूर्ण सलग इमारतींच्या समूहाला बाहेरून एका पेन्सिलने वर्तुळ करून किंवा आउटलाईन काढून एक ब्लॉक मानून घ्या. अच्छा, म्हणजे अख्खा समूह एकच ब्लॉक. हो, आणि मग त्या मोठ्या ब्लॉकच्या आत जेवढे कुटुंबे राहतात त्या प्रत्येकाला एक स्वतंत्र जनगणना घर मानून आतल्यात क्रमांक द्या. यामुळे नकाशावर हजारो छोटे त्रिकोण चौकोन काढण्याची आणि गोंधळ करण्याची गरज पडत नाही. म्हणजे गुंतागुंत बाहेरून सोडवण्याऐवजी ती एका मोठ्या बॉक्समध्ये पॅक करायची आणि मग आत जाऊन सोडवायची. क्या बात आहे. आणि बहुमजली इमारती किंवा फ्लॅटसाठी काय? तिथे तर एकावर एक घरे असतात. त्यासाठीही असाच सोप्पा नियम आहे. संपूर्ण इमारतीसाठी प्रथम एक मोठा आयत काढायचा. समजा त्या इमारतीचं नाव B1 आहे. बरं. मग त्या मोठ्या आयताच्या आत प्रत्येक फ्लॅटसाठी छोटे चौकोन काढायचे. N1, N2, N3. जर ते फ्लॅट्स निवासी असतील तर त्यांना आतून रेषा मारून छायांकित करायचं. म्हणजे एका मोठ्या बॉक्समध्ये अनेक छोटे बॉक्स. ही पद्धत किती मोठी इमारत असली तरी कागदावर अत्यंत सुटसुटीतपणे मांडता येते. हे एखाद्या जिक्सॉ पझलसारखं वाटतंय. प्रत्येक घराचा तुकडा त्या नकाशाच्या बॉक्समध्ये अचूक बसला पाहिजे. अगदी तसंच आहे हे. पण आता आपण या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. तुम्ही हे सगळं खूप छान समजावून सांगितलं. कागद, पेन्सिल, त्रिकोण, सापशिडी. पण आपण 2026 मध्ये जगत आहोत. हो, डिजिटल युगात. मग हा हाताने काढलेला नकाशा आणि आजची डिजिटल प्रणाली यांचा मेळ कसा बसतो? कारण शेवटी हा डेटा कुठेतरी कम्प्युटरमध्येच जाणार ना. नक्कीच. आणि तिथेच HLB ॲपची भूमिका महत्त्वाची ठरते. हे काम आता पूर्णपणे कागदावर अवलंबून नाहीये. प्रगणकाला त्याच्या चार्ज अधिकाऱ्याकडून एक लिंक मिळते, ज्यातून तो HLB ॲपमध्ये प्रवेश करतो. अच्छा, म्हणजे ॲपची एंट्री होते इथे. हो, या ॲपमध्ये त्याला त्याच्या कार्यक्षेत्राचा एक डिजिटल किंवा PDF नकाशा मिळतो. हा नकाशा म्हणजे एक प्रकारचा कोरा कॅनव्हास असतो. तो हा नकाशा डाउनलोड करतो, त्याची प्रिंट काढतो आणि मग प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन त्यावर हाताने माहिती भरतो. 1 मिनिट, मला हे नीट समजून घेऊ द्या. म्हणजे तो डिजिटल ॲपवरून एक कोरा नकाशा घेतो, त्यावर हाताने खुणा करतो आणि मग त्याचं काय करतो? तो कागद तसाच फाईलमध्ये लावून देतो की काय? नाही. इथेच ती शून्य त्रुटीची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात येते. सुरुवातीला जो नकाशा तयार केला जातो त्याला अंतिम मानलं जात नाही. तो फक्त एक मसुदा किंवा ड्राफ्ट असतो. अच्छा, म्हणजे हा नकाशा एकदा काढला की संपला असं नाहीये? अजिबात नाही. हा नकाशा एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. जोपर्यंत प्रगणक त्या वॉर्डमध्ये घरोघरी जाऊन HLB ॲपवर प्रत्येक कुटुंबाचा डेटा फीड करत आहे, तोपर्यंत तो नकाशा बदलू शकतो. म्हणजे समजा 15 दिवसाने त्याला दिसलं की एका रिकाम्या प्लॉटवर नवीन शेड उभारलं गेलंय. तर तो त्या ड्राफ्ट नकाशामध्ये ते नवीन शेड जोडतो किंवा एखादा घर पाडलं असेल तर ते काढून टाकतो. जेव्हा ॲपवरील डेटा संकलन 100% पूर्ण होतं आणि पर्यवेक्षक त्याची पडताळणी करतो, त्यानंतरच तो नकाशा अंतिम होतो. आणि मग त्याच्या अंतिम प्रती अधिकाऱ्याकडे दिल्या जातात. हे एक प्रकारे खूप सुरक्षित वाटतंय, कारण यात चूक सुधारण्याची संधी शेवटपर्यंत दिलेली आहे. हो, म्हणूनच याला शून्य त्रुटी म्हणतात. पण हे सगळं ऐकल्यानंतर मला एक भीती वाटते. जर एखादा प्रगणक आळशी निघाला आणि त्याने हे सगळे नियम पाळले नाहीत तर संपूर्ण देशाचा डेटा एका माणसाच्या प्रामाणिकपणावर अवलंबून ठेवणं धोक्याचं नाही का? तुमची भीती रास्त आहे. आणि म्हणूनच या मॅन्युअलमध्ये 5 सुवर्णतत्वे अत्यंत स्पष्टपणे मांडली आहेत, जी कोणत्याही परिस्थितीत मोडता येत नाहीत. कोणती आहेत ही 5 तत्वे? बघा, पहिलं तत्व आहे 100% अचूक सीमा आणि 0 ओव्हरलॅप. तुमची सीमा दुसऱ्याच्या सीमेत घुसता कामा नये. अगदी बरोबर. म्हणजे कोणाचीही दुबार नोंद नको. दुसरं काय? दुसरं तत्व प्रमाणित चिन्हांचा वापर.
पक्की, कच्ची, निवासी आणि अनिवासी इमारतींसाठी दिलेली चिन्हेच वापरणे सक्तीचे आहे. ते त्रिकोण आणि चौकोन? बरं. तिसरं तत्व दिशा आणि क्रम. उत्तर दिशा स्पष्ट करणे आणि सापशिडी पद्धतीनेच क्रमांक देणे. अच्छा, ती नागमोडी पद्धत. आणि चौथं? चौथं तत्व आहे कायमस्वरूपी खुणा. रस्ते, नद्या, रुग्णालय यांसारख्या कायमस्वरूपी खुणा नकाशामध्ये अत्यंत स्पष्टपणे दाखवणे. म्हणजे नंतर कधीही तो नकाशा वाचता आला पाहिजे. आणि पाचवं तत्व? पाचवं आणि सर्वात महत्वाचं तत्व, जे तुमच्या मगासच्या भीतीवर उत्तर आहे, पर्यवेक्षकाची पडताळणी. प्रगणकाच्या कामावर पूर्ण विश्वास न ठेवता पर्यवेक्षकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सीमांची आणि घरांच्या क्रमांकांची क्रॉस चेकिंग करणे अनिवार्य आहे. बापरे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे मॅन्युअल फक्त नकाशा कसा काढावा हेच सांगत नाही, तर माणसाकडून होणाऱ्या संभाव्य चुका कशा ओळखाव्या आणि त्या कशा सुधाराव्या याची एक पूर्ण व्यवस्थाच उभं करतं. हो, एक अतिशय मजबूत सिस्टम आहे ही. खरंच, हे चक्रावून टाकणार आहे. आपण सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं की हा फक्त पेन्सिल आणि कागदाचा विषय आहे, पण जसजसे आपण यात खोलवर गेलो तसंच लक्षात आलं की या एका साध्या दिसणाऱ्या पद्धतीमागे किती प्रचंड प्रशासकीय शहाणपण दडलेली आहे. अगदी खरे. आणि याच कारणामुळे जेव्हा एखादे मोठे संकट येते किंवा देशाच्या विकासाचे मोठे निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा हेच हाताने काढलेले नकाशे प्रशासनासाठी सर्वात मोठा आधार ठरतात. कारण ते केवळ इमारती मोजत नाहीत, तर ते त्या ठिकाणचे सामाजिक वास्तव अत्यंत प्रामाणिकपणे टिपतात. हो ना. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार नक्कीच मनात घर करून राहील. पुढच्या वेळी जेव्हा रस्त्यावरून जाण्याचा प्रसंग येईल किंवा एखाद्या वळणावळणाच्या गल्लीतून वाट काढण्याची वेळ येईल, तेव्हा आजूबाजूच्या घरांकडे बघून हा विचार नक्की मनात येईल की एका साध्या कागदावर हे कसं मांडलं असेल. बरोबर. कोणत्यातरी एका प्रगणकाने एका साध्या कागदावर पेन्सिलच्या मदतीने या संपूर्ण गोंधळाला किती अचूकपणे एका चौकोनात आणि त्रिकोणात बंदिस्त केलं असेल. तो कागद म्हणजे फक्त जनगणनेचा एक भाग नाहीये, तर तो उद्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचा आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षित भविष्याचा एक अत्यंत भक्कम पाया आहे. याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.